मंडळी, हरिओम, जय श्रीराम, जय शिवराय. तुमचं आमच्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. तर आज आपल्या इथे बनत आहेत कालवं फ्राय. तर चला तर मग बघूयात आपली कालवं फ्राय कशी करतात ती. तर आता ताती आणि आई माझी ती जी कालवं असतात त्यांची कोच काढत आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते. आई कालवांची कोच काढत आहे. हे बघा, अशा प्रकारे कोच काढत आहे तातीजी आणि आई. हे कोच काढून झालेले आहेत. हे बघा, कालवं पण बघा अशी एकदम अशी हे झालेली आहेत, भरलेली. हे बघा आपली कालवं, आणि इथंही कोच काढतात ती कालवं. हे बघा, आता पटकन ही कालवांची कोच काढून होतीलच. मग आपण पुढची रेसिपी बघूत. कालवांची कच काढलेली आहे, तर आपण मॅरिनेट करूया. पहिला टाकूया मीठ, गरजेनुसार मीठ टाकूया. त्याच्यानंतर टाकूया आपण मसाला, आपल्या आवडीनुसार, तिखट कमी जास्त. त्याच्यानंतर टाकूया आपण गरम मसाला, थोडा तांदळाचा पीठ 1 चमच, 1 चमच बेसन, थोडी हळद, ही आला लसणाची पेस्ट, थोडा आपण टाकूया हिंग, शेवटला पिळूया आपण लिंब. लिंब नाही तर कोकम आगळ काय असेल ते टाकायचं जरा. आता आपण करूया मॅरिनेट. हे असं मॅरिनेट करून 5 मिनिटं ठेवून देऊया आणि मग नंतर तळूया. मॅरिनेट केलेली कालवं आपण फ्राय करूया. झाले आपले 5 मिनिटं. आता तेल टाकूया गरजेनुसार. तेल गरम झालं. आता हे आपण कालवं सोडूया. हे अशी तव्यामध्ये फ्राय करायला टाकून द्यायची कालवं. तर ही अशी पलटी करायची. जरा खरपूस तळायची, मग कुरकुरीत लागतात खायला. आता ही आपली खाण्यासाठी कालवं तयार झालीत. आपण काढूया तव्यातून आता.
ही बघा झाली आहेत आपली कालवं फ्राय रेडी. तर चला आपण टेस्ट करून बघू. तर पहिला आपण थोडासा लिंबू पिळूया त्याच्यावरती. ही टेस्ट करू. मस्त, एक नंबर.